बनवल्या, नितेशच्या 21 होत्या, हार्दिकच्या 10 होत्या. गोलंदाजी करताना प्रत्येक गोलंदाज थोडासा खर्चिक राहिला. टीम रोहित ट्रान्सपोर्टचा फलंदाजी करताना रोहित ट्रान्सपोर्टकडून यशने एक आशा पल्लवित केली होती, संघाला जिंकण्याची आशा दाखवली होती. 24 धावा करून ते बाद झाले. गोलंदाजी करताना 2 विकेट्स रितेशच्या, स्वप्नीलचं षटक इकॉनॉमिकल राहिलं. प्रवीणना 12 धावा खर्च करताना आपण पाहिलं आणि हार्दिकची 2 षटकं 25 धावांची राहिली. पाटील 30-30 जलसार या संघाने 14 धावांनी हा सामना जिंकलेला आहे. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो म्हणजे ज्यांनी 31 धावांचं योगदान फलंदाजी करताना दिलं तर हर्षल ठरतायत मॅन ऑफ द मॅच. हर्षल इज दी मॅन ऑफ द मॅच. चला हर्षल या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आणि दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी या, कपास लायन्स आणि पाटील 30-30. सन्माननीय शमीलजी पाटील आणि सन्माननीय रितेशजी पाटील आपण दोघांनी यायचं आहे, कारण मॅन ऑफ द मॅच सुद्धा द्यायचं आहे आणि टॉस सुद्धा आपण उडवायचा आहे. तर दोन्ही मान्यवरांनी या. हर्षल ठरतात मॅन ऑफ द मॅच आणि टॉस देखील आपण क्लिअर करतोय. 15 मिनिटांचा ब्रेक असेल, टॉस करून घ्या. तुम्हाला 15 मिनिटांचा ब्रेक आम्ही देणार आहोत आणि त्यानंतर आपण वेळापत्रक सुरू करणार आहोत. चला या दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी. विनायक फास्ट या आणि रितेश आपण देखील लगेच यायचं आहे आणि हर्षल मॅन ऑफ द मॅच. तर शमीलजी पाटील आणि चला 15 मिनिटांचा ब्रेक आपण देणार आहोत. आपल्याकडे आहे, वेळ आहे. आपण टॉससाठी या. बरोबर 1:30 वाजता दुसरा सामना स्टार्ट होणार आहे. रितेश लगेच म्हणजे तुम्हाला 15 मिनिटाचा ब्रेक आम्ही देणार आहोत आणि बाबू आपण देखील फास्ट या. सामने चांगले होत आहेत आणि म्हणूनच सफाळे प्रीमियर लीग आयोजित करण्याचा हाच एक मोटिव्ह आहे, उद्देश आहे की तुम्हाला एक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न. तुम्ही ग्रामीण फॉर्मॅटमध्ये चांगलं खेळता, पण जेव्हा तुम्ही इतर खेळाडूंसोबत एका संघात खेळता अशा वेळेला बॉन्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे, जी तुम्हाला जमवता आली पाहिजे. आणि त्याचमुळे सफाळे प्रीमियर लीगच्या आयोजकांचा हाच एक मोटिव्ह राहिला आहे की एक चांगलं क्रिकेट तुम्हाला 100% देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. धन्यवाद मंगलदासजी घरत, आपण देखील या स्पर्धेची शोभा वाढताय. धन्यवाद. चला या शमीलजी पाटील आणि रितेशजी पाटील आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हर्षलला देणार आहोत. हर्षल यांनी आपल्या स्ट्रायकर फलंदाजांनी जे केलं नाही त्यांनी मिडल ऑर्डरमध्ये केलं आणि हर्षलला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. फॅन्टॅस्टिक गेम प्ले बाय हर्षल, ज्यांच्या स्फोटक खेळीने खरं तर एक मोठी धावसंख्या उभारता आली, ती म्हणजेच पाटील 30-30 जलसार या संघाला. अभिनंदन हर्षल, ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट मॅच. आपण टॉस करूया. तर रितेशजी पाटील या. हा सामना देखील आपण खूप महत्त्वाचा पाहणार आहोत. एका बाजूला आहे पाटील 30-30 जलसार, एका बाजूला कपास लायन्स, एका बाजूला रितेश किणी, एका बाजूला विनायक पाटील. तर ऑल द बेस्ट बोथ टीम्स. चला आपण कॉइन स्पिन करतोय. कॉल कोण देईल? चॉईस घ्या, चॉईस घ्या. कॉल देतील पाटील 30-30 जलसारचे कॅप्टन रितेश. वीस 25चा कॉल पण SPL आलेला आहे. नाणेफेक पुन्हा एकदा जिंकले विनायक पाटील. धन्यवाद. दोन्ही पाहुण्यांचा आभार आणि दोन्ही कॅप्टन्सने थांबायचं आहे. आपण थोडी चर्चा दोन्ही कॅप्टनशी करूया, वेळ आपल्याकडे आहे. विनायक, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. गेम प्ले पाहिला समोरच्या टीमचा, कारण तो अभ्यास खूप महत्त्वाचा असतो ॲज अ कॅप्टन. बघितलाय. काही चेंजेस टीममध्ये असतील का? 30 टीम घेऊन तुम्ही खेळणार आहात? 30 टीम घेऊन खेळ. वेगवेगळ्या स्पर्धा सफाळे परिसरामध्ये होतात, पण त्या ग्रामीण फॉर्मॅटच्या होतात आणि आपण देखील खूप चांगलं ग्रामीण क्रिकेट खेळता. प्रीमियर लीग किती महत्त्वाची आहे, कारण त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या खेळाडूंसोबत एकत्र खेळता आणि तो अनुभव देखील तितकाच महत्त्वाचा आहे. फार महत्त्वाचे आहे. खूप कमी बोलतात, कारण विनायक पाटील फक्त फलंदाजी करताना जास्तीत जास्त अधोरेखित होतात. क्षेत्ररक्षण निवडले कपास लायन्स. रितेश फलंदाजी करायचे थोडा नाराज तो स्वतःवर, कारण फलंदाजी तुमच्या वतीने तितकी पहिल्या सामन्यात झाली नाही. हो नक्कीच, टीमने चांगला परफॉर्मन्स केला मला सोडून फक्त, आणि चांगली बॅटिंग केली हर्षलने, नितेशने. बघा तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द सिरीजचे दावेदार असता, पण पहिल्या सामन्यामध्ये थोडी निराशाजनक फलंदाजी राहिलेली आहे, पण अजूनही खूप सारे सामने तुम्ही खेळणार आहात जर त्या स्पर्धेत राहिलात तर. टीमकडून अपेक्षा काय ॲज अ कॅप्टन? टीमने तर चांगला परफॉर्मन्स केला आहे, मला बॅटिंग चांगली करायची.
व्हेरी गुड. स्वतःकडून अपेक्षा वाढवलेल्या आहेत रितेशने. तर नाणेफेक जिंकले कपास लायन्सने, नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले. पाटील 30-30 जलसाला करायची फलंदाजी. दोन्ही संघात शुभेच्छा. आपण 1:30 वाजता तिसऱ्या सामन्याचा पहिला बॉल डिलिव्हर करणार आहोत. तोपर्यंत एन्जॉय करा, पाहत राहा, ऐकत राहा सफाई प्रीमियर लीग. स्टे ट्यून ऑन 6 सीटर स्पोर्ट्स. जसा पुढचा सामना चालू होईल आपण पुन्हा एकदा पालघर भूषण सन्माननीय प्रमोदजी शेडगे यांचा आवाज ऐकणार आहोत. घेऊया आपण 15 मिनिटांचा ब्रेक.